We are just emptying the content of Karl Fischer reagent from the instrument. How to do it on demonstration. Remove this dosing tube from the apparatus. Auxiliary Keep function एक option है. in the auxiliary functions. Enter till rinse option is appear on instrument. Rinse option appears. Hold करो. For rinsing, go. Means total volume will be ejected from the एअर मध्ये ठेवायचं. बरोबर. नाही तर तेच गोल गोल फिरेल तेच परसक करायला लागलाय ते. नाही बरं. आता स्टँडर्डाइज करायची गरज नाही का मला, का करायला लागेल दरवेळेस स्टँडर्डाइज मला? नाही, जोपर्यंत तुमची म्हणजे जेव्हा तुम्ही सॅम्पल करणार 15 दिवसांनी बरं, तेव्हा एकदा जस्ट 2 टायट्रेशन करून बरं. स्टँडर्ड करून. टोटल व्हॉल्यूम इजेक्टेड. हा वरती जात नाही ना आता? हा, एवढा व्हॉल्यूम तुमचा राहील, म्हणजे पूर्ण 0 व्हॉल्यूम क्लिअर नाही होणार, तेवढा व्हॉल्यूम नाही. आणि जर तोही काढून टाकायचा असेल आपल्याला तर आपण मग मिथेनॉल मध्ये त्याला डीप करून मिथेनॉल मध्ये डीप मग त्याला रिन्स करू शकतो आपण. रिन्सिंग फिल म्हणजे रिन्सिंग म्हणजे हे ट्यूब तुम्हाला याच्यात टाकायला लागत असेल. जेव्हा तुम्ही ट्यूब इन्सर्ट करता तेव्हा तो फिल करेल, खेचेल. मॅन्युअल इजेक्ट करत गेलो आपण त्याला तर चालणार आहे का? हा, मॅन्युअल इजेक्ट केलं तरी चालेल. आता समजा हे आपण इजेक्ट केलं असं आहे. आता रिन्सिंग झालं ना, चालू आहे. रिन्सिंग इजेक्ट हेच माझं म्हणायचं. रिन्सिंग इजेक्ट म्हणजे तो इजेक्ट बाहेर. हां म्हणजे मिथेनॉल जर भरला असेल तर ते बाहेर फेकून देणार. किती मिनिमम वेट क्वांटिटी करू शकतो आपण त्यात ना? 0.1 ग्रॅम का? सॅम्पलची किती क्वांटिटी ठेवू शकतो आपण? म्हणजे वेट किती टाकायचं? हां, सॅम्पलचं ते डिपेंड अपॉन मॉइश्चर. जर मॉइश्चर कंटेंट तुमच्यामध्ये हाय असेल ॲक्च्युली. आता आपण माझं म्हणायचं आपण एकदा एक मेथड मला करून बघू द्या की मी त्याच्यात सोडियम टाटारेटचं सॅम्पल म्हणून यूज करतो आणि मग आपण त्यातलं कंटेंट पाहू, मॉइश्चर कंटेंट किती येतं. ठीक आहे, करू केला बंद.